नवोध्याय मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी पाली प्रवेशिका यामधील 8वा धडा सीलवत्तो आणि संसा याच्यावरती आज आपण थोडीफार चर्चा करणार आहोत। हा धडा तसं म्हणायचं तर दिग्निकायातलं महापरिनिर्वाण सूक्त आहे, त्या सूक्ताचं थोडंफार चेंजेस करून ही 8वीसाठी थोडंफार चेंजेस करून हे सूक्त आपल्याला दिलेलं आहे। तर आपण पाहूया की या सूत्रामध्ये एक्झॅक्टली काय दिलेलं आहे आपल्याला। तर ह्या देशामध्ये बुद्ध या देशनेत गृहस्थ उपासकांना एक स्पष्ट जीवन दिशा देतात आहेत। शिलाच्या आधारे जीवन जगा, मग सुख, कीर्ती, सन्मान, पुढचा जन्म व धम्म यांचा तुम्हाला लाभ होतो। आजच्या काळातले हे सत्य लागू आहे। जर आपण भारतीय लोक बुद्धांच्या शिलाधारित जीवनमार्ग अंगीकारला तर नक्कीच समाजात, राष्ट्रात आणि जगात आपण धम्मनिष्ठ, शांततापूर्ण व सुखी जीवन जगू शकतो। हा सीलवत्तो आणि संसा या पाली सूत्राचा गर्भ आहे। तर आपण बघूया की काय लिहिलं आहे, अगदी पाली बघूया, पालीचं मराठी करू आणि नंतर मग विस्तृत ट्रान्सलेशन आपण नंतर करूया। तर काय लिहिलं आहे, एकस्मिन् समये बुद्धो भगवा पाटलीगामे विहरती। म्हणजे एकस्मिन् समये एका वेळी भगवान बुद्ध पाटलीगाम म्हणजे आता जो पाटलीपुत्र आहे तिथे, विहरती म्हणजे राहणे, निवास करणे किंवा संचार करणे। मग काय झालं, एकेकाळी भगवान बुद्ध पाटलीग्राम येथे निवास करीत होते। बहुओ गहपतियो भगवतो उपासको होंती। म्हणजे तेथे भगवान बुद्धांचे अनेक गृहस्थ हे उपासक होते। आता आपण उपासकांचे गुण मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की उपासकांमध्ये कुठले गुण असावे, मिलिंद पय्यममध्ये पण त्याचा उल्लेख केलेला आहे आणि आपल्या व्हिडिओवरती म्हणजे 10वीचा पाठ आहे त्याच्यावरती पण आपण तो एक्सप्लेन केलेला आहे। तर तेथे अनेक गृहस्थ भगवंतांचे उपासक होते। भगवा तेसंग एवं धम्म देसेती। म्हणजे भगवान त्यांना अशा प्रकारे धर्म उपदेश करतात। भगवा तेस एवं धम्म देसेती। गहट्टेहि दानं दातंबं धम्मकथा सोत्तब्बा कातब्बा च सच्चं वतब्बं शीलं रखितब्बं। म्हणजे काय भगवान म्हणतात की गृहस्थांनी दानं दातब्बं, गृहस्थांनी दान द्यावे, धम्मकथा सोत्तब्बा, धम्मकथा ऐकाव्यात, धर्मकथा ज्या काय आहेत त्या ऐकाव्यात, सोत्तब्बं म्हणजे ऐकावे, कातब्बाच सच्चं वतब्बं म्हणजे धम्मकथा सोत्तब्बा कातब्बा असं दिलेलं आहे की त्यांनी धर्मकथा ऐकाव्या आणि ते सांगाव्या पण, एक प्रकारे ते सांगावे पण एकमेकांशी। म्हणजे धम्मचर्चा कोणाशी करावी आणि कोणाशी न करावी याच्यावरती आपण मिलिंद पय्यमध्ये पाहिलेलं आहे। मिलिंद पय्याचा आपण काही मागे भाग पाहिला असेल त्याच्यामध्ये। तर धम्मकथा कोणाशी कराव्यात आणि धम्मचर्चा कोणाशी कराव्यात, कोणाशी न कराव्यात हे मिलिंद पय्यमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर इथे काय सांगितलं की धम्मकथा सोत्तब्बा कातब्बा च सच्च वतब्बं म्हणजे सत्य बोलावे, धर्मकथा सांगाव्यात, ऐकाव्यात आणि सत्य बोलावे। वतब्बं शीलं रखितब्बं म्हणजे शीलाचे म्हणजे नैतिक आचरणाचे पालन करावे। आता पण भगवान बुद्धांनी उपासकांसाठी पंचशील दिलेलं आहे। पंचशील म्हणजे कुठलं, पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी, अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, कामे सुमिच्चाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी। आणि शेवटचं आहे सुरा मेर यम जपमादथाना वेरमणी सिक्खापदं समादियामी। ह्यांचं तुम्ही आचरण करा पाहिजे, पालन करा पाहिजे असं भगवान बुद्ध इथे सांगतात। त्याचं काय आलं, सीलवा नरो पंचविधी लाभं लभती। म्हणजे शीलवान माणूस म्हणजे अशा प्रकारचं जर त्यांनी आचरण केलं म्हणजे काय सांगितलं की दान द्यावं, धम्मकथा ऐकाव्या, सांगाव्यात, सत्य बोलावे आणि शीलाचे पालन करावे। जर असा शीलवान मनुष्य 5 प्रकारचा लाभ मिळवतो। तर 5 प्रकारचे काढले, प्रथमं सो वायामेन संपत्तीच सब्बविधं सुखंच अधिगच्छती। प्रथमं सो म्हणजे प्रथम तो, वायामेन संपत्तीच सब्बविधं सुखंच अधिगच्छती म्हणजे प्रथम तो शिलामुळे कष्टाशिवाय समृद्धी आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त करतो। खूप चांगल्या पद्धतीने तो सुख प्राप्त करतो। शीलवतानं सब्बतं सुख किती होती प्रशंसाच होती।
सुकीर्ती सुकीर्ती आणि प्रशंसा म्हणजे प्रशंसा म्हणजे शीलवंतांची सर्वत्र सुकीर्ती म्हणजे चांगली कीर्ती होते आणि स्तुती होते. शीलवंते खत्तियापि ब्राह्मणापि सभ्ये मानेंती येतो ते पूजनीया व होंती. म्हणजे शीलवंतांना क्षत्रिय ब्राह्मणही सर्वच मान देतात, कारण ते पूजनीय ठरतात. शीलवंते खत्तियापि ब्राह्मणापि मानेंती यतो ते पूजनीया व होंती. म्हणजे शीलवंतांना क्षत्रिय ब्राह्मणही सर्वच प्रकारचे मान देतात, कारण ते पूजनीय होतात. शीलवत्तो सुगती सुलभ होती. म्हणजे शीलवंतांच्या सुगती त्यांना सुगती प्राप्त होतं. म्हणजे त्यांचं जेव्हा ह्या जगातून त्यांचा निरोप म्हणजे त्यांचा देह टाकला जातो त्यानंतर त्यांची जी गती आहे म्हणजे पुनर्जन्म आहे तो चांगला होतो, सुगती होतो, चांगली त्याला लाभ भेटतो, त्याला सुलभ असते, अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे. शीलवंतो बहुसो मोहं न आपजंती पमादं न कुब्बती. म्हणजे शीलवंत बहुतेकदा मोहात पडत नाहीत, आळस करत नाहीत. मोह न आपजंती मोहात पडत नाही. पमादं न कुब्बंती म्हणजे पमात आळस करत नाहीत. प्रज्ञावंतेही शीलवत्तो अनुकरण कातव्यं. म्हणजे प्रज्ञावंतांनी म्हणजे ज्यांनी 5 इंद्रियांना जिंकलेले आहेत असे साधूंनी जे कोण आहेत अशा लोकांनी शीलवंतांचे अनुकरण करावे अशा प्रकारे ते सांगितलेलं आहे. यथा शीलवा वत्तती तथा वत्तितव्यं. म्हणजे जसे शीलवान वागतात तसेच वागावे. यथा शीलवा वत्तती तथा वत्तितव्यं. जसे शीलवान वागतात तसे वागावे. यासाठी आपल्यासाठी 2 उदाहरणं मुख्य आहेत. भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्याला उदाहरणं आहेत. ते जसे वागले तसेच आपण सर्वांनी वागावं अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे. पण मोस्ट ऑफ द लोक आपण काय करतो त्यांच्या विरुद्ध आचरण करतो आहे, त्यामुळे आपली जी जीत होणार होती तिथे पराजय होतो आहे. तेन तेपी एसंच कित्तिंच लभेयुंती. म्हणजे यामुळे ते सुद्धा तेपी म्हणजे ते सुद्धा तेन यामुळे तेपी ते सुद्धा एसंच कित्तिंच लभेयुंती यश आणि कीर्ती मिळवतात. एवं भगवतो देसं सुत्वा सभ्ये जना संतुष्टा. म्हणजे भगवंतांची अशा प्रकारचा उपदेश ऐकून सर्व लोक संतुष्ट झाले. तेही च तस्य साधुकारो दिन्नो. हे त्यांनी भगवंतांचे सत्कार केले, साधुकार दिला, खूप छान असं म्हणून ते त्यांनी म्हणाले. आता हा उपदेश इथपर्यंत आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा धडा 8वीतला आहे. 8वीचा जो धडा आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंफार चेंज केलं आहे आणि शेवटचं वेळ असे वळलेले आहे की ते तेन वय भारतीया निसंशय लोके सुप्रतिष्ठा होती. यामुळे आपण भारतीय लोक निसंशय जगात सुप्रतिष्ठित होऊ. म्हणजे भगवान बुद्धांनी जे काय आपल्याला उपदेश सांगितलेला आहे तो उपदेशाचं जर आपण पालन केलं तर आपण भारतीय लोक निसंशय जगात सुप्रतिष्ठित होतील. अशा प्रकारचं उपदेश भगवान बुद्धांनी या पुस्तकात सांगितलं आहे. हे आलं पालीचं मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट केलं. आता भगवान बुद्धांनी थोडंफार विस्तृत बघूया आपण. भगवान बुद्धांनी जीवनात शील म्हणजे नैतिकता किंवा नैतिक आचारसंहिता यांचे अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे. विशेषतः गृहस्थ उपासकांसाठी ही उपासक म्हणजे आपण जे गृहस्थ लोक घरी राहतो त्यांच्यासाठी ही शिकवण खूप उपयुक्त आहे. हे सुद्धा बौद्ध धर्मातील शील या मूलभूत संकल्पनेवर प्रकाश टाकते. शील म्हणजे नैतिक आचरण, सदाचार, व्रतांचे पालन आणि विवेकपूर्ण जीवनशैली. भगवान बुद्ध गृहस्थ उपासकांना किंवा गृहस्थांना जे घरात राहतात त्यांना शीलाचे महत्त्व सांगत आहेत, त्याचे फायदे सांगत आहेत. तुम्ही म्हणजे आपण पाहिलेलं आहे की भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये शीलाचं पण महत्त्व सांगितलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. तर अशा प्रकारे सांगितलं आहे भगवान बुद्ध गृहस्थांची कर्तव्ये पंचशिलेचा आधार घेऊन भगवान बुद्ध सांगतात की बुद्ध गृहस्थांसाठी 5 मूलभूत गोष्टी सांगतात. बुद्ध या देशाने सांगतात की गृहस्थांनी दान करावे म्हणजे परोपकार व दानधर्म आचरणात आणावा. धम्मकथा ऐकाव्या सांगाव्यात म्हणजे सद्गुणांची माहिती घेत राहावी. सत्य बोलावे, योग्य बोलावे आणि शील राखावे म्हणजे 5 शिलांचे पालन करावे. म्हणजेच जे मग 5 शील सांगितलेले आहेत. प्राणी हिंसा न करणं म्हणजे पाण्यात पाहता, अदिन्नादान म्हणजे चोरी न करणे, कामे सुविचार म्हणजे कामवासनामध्ये अतीत न करणे, मुसावादा खोटे बोलू नये आणि सुरामेर म्हणजे मद्यपान आणि आळस टाळावा.
आणि ह्याच्यानंतर भगवान बुद्ध काय सांगतात, शीलाचे 5 लाभ सांगतात. कुठले पहिले सांगतात की सुख व संपत्ती त्याला मिळते. शीलवान व्यक्ती प्रयत्नाने व प्रामाणिक मार्गाने सुख संपादन करतो. शीलामुळे मन शांत असते, सन्मान मिळतो, समाजात मान मिळतो, जीवनात सुख समृद्धी येते. हे कष्टाशिवाय म्हणजे वायामेन कष्टाशिवाय या शब्दातून सूचित होते की शील हा सुखाचा नैसर्गिक मार्ग आहे. सुकृती आणि स्तुती दुसरं सांगितलेलं आहे. अशा माणसांची लोकांमध्ये चांगली प्रतिमा तयार होते. शीलवान व्यक्तीची सर्वत्र चांगली कीर्ती होते आणि तिची स्तुती केली जाते, त्याला चांगले नाव मिळते. म्हणजे तुम्ही कुठेही गेला की आता समजा कुठेतरी प्रवचन आहे आणि सांगितलं की सो व्यक्ती आपण ह्या प्रवचनासाठी बोलवतो आहे, तर ते काही जण त्या लोकांना म्हणजे त्या व्यक्तीला ओळखत असतील तर हा व्यक्ती खूप चांगला, ह्याला बोलवलंच पाहिजे. पण काही जर असतील म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल चुकीची माहिती असेल तर ते म्हणते नाही हे चुकीचं आहे, ह्यांना नाही आणायचं. अशा प्रकारचं शीलवान व्यक्ती जर शीलवान व्यक्ती व्यवस्थित असेल तर त्याची सुकीर्ती पसरते. दुःशील असेल तर त्याची दुकीर्ती पण सगळीकडे पसरते. सन्मान, क्षत्रिय ब्राह्मण व समाजाचे लोकही त्याला मान देतात. ती व्यक्ती पूजनीय बनते. शील हा जाती वर्गाच्या पलीकडे जाऊन सन्मान मिळवतो. सुगती, मरणानंतर उत्तम जन्मप्राप्ती होते. शीलवान व्यक्तीला मृत्यूनंतर चांगला पुनर्जन्म मिळतो. हे सोपं जातं त्याला आणि हा निर्वाणाकडे जाणारी एक महत्त्वाची पायरी आहे. 5वं आहे प्रमाद व मोह टाळणे. शील असणारा माणूस गोंधळ, चूक व अज्ञान टाळतो आणि धम्मात दृढ राहतो. शीलवान व्यक्ती भ्रम म्हणजे मोह आणि आळसपणा म्हणजे प्रमाद टाळू शकतो. ती सजग आणि सावध राहते. धर्माची सुप्रतिष्ठा सांगितलेली आहे की शील हा आध्यात्मिक मार्गाचा पाया आहे. शील नसलेल्या मनात धर्माचे बीज रुजू शकत नाही. म्हणजे जो शीलवान व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये धम्माचं बीज हे रुजते. शीलामुळे धर्माची खोलवर मुले रुजतात. शीलवंतांचे अनुकरण हे बुद्ध स्पष्ट सांगतात की ज्यांनी 5 इंद्रियांवरती म्हणजे कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक यांच्यावर नियंत्रण मिळवलेले आहे. पंचमंतेही साधू म्हणजे संन्यासी, त्यांनाही शीलवान गृहस्थांचे अनुकरण करावे लागते. आज पण आपण बघतो की बरेच साधू आहेत, त्यांना साधू म्हणावे हा इथे पुढे प्रश्नचिन्ह निघतो. त्या व्यक्तीत जो शीलवान व्यक्ती आहे त्यांचं जर त्यांनी आचरण केलं, त्यांनी त्यांचं आचरण करावं असं किती वेळा आपल्याला सांगावं लागतं, किती वेळा बोलावं लागतं असं. तर अशा प्रकारचे जे आहेत साधू, जे स्वतःला म्हणतात किंवा बनतेजी पण आपण म्हणू शकतो, जे काही अशा ठिकाणी आहेत आपल्याकडे उदाहरणं आलेली आहेत, जी स्वतः म्हणजे भगवी वस्त्र परिधान करतात किंवा जे काशाय वस्त्र परिधान करतात किंवा इतर जे आहेत, अशी काही लोकांचं आचरण हे शिलांच्या व्यतिरिक्त असतं. त्यांनी खरं तर जो शीलवान व्यक्ती आहे म्हणजे आपण भगवान बुद्धांच्या काळामधलं उदाहरण घेऊ शकतो की विशाखा माता आहे, अनाथपिंडिक आहे, जीवक आहेत किंवा इतर जे राजे होऊन गेले, सम्राट अशोक आहेत, ह्यांचे अनुकरण काही जण काशाय वस्त्र आदी व्यक्तींनी केलेलं आहे हे आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतं. तर अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्धांनी या शीलवत्तो आणि संसा ह्याच्यामध्ये दिलेला आहे की ह्या शीलाचा उपदेश फक्त त्या ठिकाणच्या लोकांसाठीच नाही आहे. म्हणजे हा उपदेश फक्त त्या पाटलीपुत्र गावातील लोकांसाठीच नाही आहे, तर हा सर्वांसाठी आहे. मग तो बौद्ध असू दे, ख्रिश्चन असू दे, हिंदू असू दे, मुसलमान असू दे, कोणी असू दे, हे सर्वांसाठी लागू आहे. जर तो दानधर्म करत असणारा व्यक्ती आहे, शिलांचं म्हणजे धर्म करतो आहे, पंचशिलांचं पालन करतो आहे, धर्मकथा ऐकतो आहे, सांगतो आहे, सत्य बोलतो आहे, असे व्यक्ती हा फक्त बौद्ध धर्माचाच असेल असं नाही आहे, तो सर्वच धर्मामध्ये असतो. तर अशा व्यक्तींना ह्या प्रकारचे 5 लाभ होतात भगवान बुद्ध सांगतात. मग तुम्ही त्यांचं पालन केलं तर हे मक्तेदार एका म्हणजे बौद्धांचीच असं नाही आहे. हा बुद्धांनी आपला जो संदेश आहे तो सार्वत्रिक संदेश आहे, तो सर्वांनाच दिलेला आहे. त्याचा उपभोग आपण करायचा आहे. आताही संप्रदाय बनलेले, त्यावेळी कुठले संप्रदाय नव्हते, आताही संप्रदाय बनलेले. त्यामुळे आपण हे भेदाभेद करतो की यांची शिकवण ते त्यांची शिकवण, असं काही नाही आहे. जो पंचशिलेंचं पालन करणार आहे, जो दानधर्म करणार आहे, जो धर्मकथा ऐकतो आहे, सांगतो आहे, जो सत्य बोलतो आहे, ह्यांना हे लाभ होणारच आहेत जर ते शीलवान असतील तर हा जागतिक संदेश भगवान बुद्धाने दिला होता. म्हणून शेवटची ओळ दिलेली होती की
अयं शीलदेशना अम्मेपि अनुसरता तेन वय भारतीया निसंशयीन लोके सुपतिता होमं. म्हणजे ह्या सूत्राचा म्हणजे ह्या शिलाचा उपदेश आपल्याला अनुसरण करायचा आहे. यामुळे आपण भारतीय लोक निसंशय जगात सुप्रतिष्ठित होऊ. अशा प्रकारचा हा सार्वत्रिक संदेश भगवान बुद्धांनी आपल्याला या महापरिनिर्वाण सूत्रामध्ये दिलेला आहे, जो छोटासा भाग इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. शीलवत्तो आणि संसा ह्यामध्ये घेतलेला आहे. आय होप तुम्हाला आजचं हे सूत्र समजलं असेल, मी गृहीत धरतो. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपल्याला जर हे चॅनल आवडत असेल तर आपण कृपया हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करा की माझ्या ह्या बोलण्यामध्ये अजून काही सुधारणा करायची आहे किंवा अधिक सोप्या पद्धतीने सांगायचं आहे किंवा अधिक पाली उदाहरणं घेऊन हे सांगायचं आहे, हेही मला तुम्ही कमेंट करून सांगा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. आणि आज माझा थोडा माईकचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे विदाऊट माईक मी आज बोलत आहे, त्यामुळे आवाजामध्ये थोडाफार प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय.